भाजप प्रणित सेवा शक्ती संघर्ष महासंघ म्हणून आमच्या एसटी महामंडळामध्ये राज्यभरात संघटना कार्यरत आहे, जी कामगारांच्या हितासाठी, कामगारांच्या चांगल्या प्रकारे न्याय मिळण्यासाठी काम करते। या संघटनेमध्ये वेगवेगळ्या संघटनेतून आज सावंतवाडी डेपोमध्ये काही कर्मचारी आपल्याला प्रवेश करत आहेत। या लोकांना आज संजू सावंत साहेब, गोंदवले साहेब यांच्या उपस्थितीत प्रवेश या ठिकाणी देण्यात आलेला आहे। भाजपने जी सेवा शक्ती संघटना जी एसटीमध्ये काम करते, ती कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठी किंवा त्यांच्यावर जे काय अन्याय होतात प्रशासनाकडून असेल, अन्य कोणाकडून असेल, तर ते त्याचं निरसन करून त्यांना एक सुखी समाधानी जीवन जगण्यासाठी कशा प्रकारचं चांगल्या प्रकारे काम देता येईल अशा प्रकारचं नियोजन संघटनेमार्फत तसेच भाजप पक्षाकडून देखील त्यासाठी चांगल्या प्रकारे सहकार्य मिळतं। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आज या सेवा शक्ती संघर्षामध्ये सिंधुदुर्गमधूनही आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या एसटीच्या या संघटनेमध्ये प्रवेश करत कामगार मोर्चाच्या माध्यमातून काम करत असताना जे संघटित कामगार आहेत त्यामुळे एसटी महामंडळातील कामगार मोडतात। मध्यंतरी आपल्याला माहिती आहे की संप झाला होता। संपामध्ये काही वेळा 6-7 महिने गेल्याच्यानंतर मागील सरकारकडून काही वेळा अन्याय झाला त्यांच्याकडून, त्यांच्या ज्या मागण्या त्या पूर्ण केल्या नाहीत। परंतु संप संपल्यानंतर सेवा शक्ती संघर्ष, भाजप प्रेरित सेवा शक्ती संघर्ष ही जनसंघ म्हणून महामंडळामध्ये संघटना अस्तित्वात आली, जी भाजप प्रेरित भाजपच्या नेत्यांवर विश्वास ठेवून काम करणारी संघटना आहे। मोदी साहेबांवर विश्वास ठेवून काम करणारी संघटना या जिल्ह्यामध्ये राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारी ही संघटना आहे। त्यामुळे 100% लोकांना विश्वास आहे की ज्या काय प्रश्न आहेत, अडीअडचणी आहेत, ते या संघटनेच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे। त्यासाठी हे सर्व कर्मचारी आज सेवा शक्ती संघर्षाच्या माध्यमातून या संघटनेमध्ये प्रवेश करत आहेत। अशोक राणे, जिल्हाध्यक्ष भाजप कामगार मोर्चा सिंधुदुर्ग, तालुका अध्यक्ष अजय या संघटनेचा कामगार मोर्चाचे सावंतवाडी अध्यक्ष विनोद सावंत आणि आमच्या आता सेवा शक्तीचे सावंतवाडीचे अध्यक्ष गोंदवले साहेब।